तर आता जाऊयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या 5 महिन्यात 479 कारवाया, वाहतूक पोलिसांची माहिती। पुण्यात उन्हाचा पारा वाढला, शहरात 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। पुणेकरांना उन्हाच्या झळा, जिल्हा रुग्णालयात दररोज 2 ते 3 रुग्ण। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 60 दिवसात 308 कोटींचा कर वसूल, 30 जूनपर्यंत सवलतींचा लाभ घेऊन कर भरावा, पालिका आयुक्तांचं आवाहन। पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा वेग मंदावला, जाहिराती उतरवल्या पण होर्डिंगचे लोखंडी सांगाडे मात्र तसेच राहिले। पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंगबाबत गृहनिर्माण सोसायट्या रडारवर, विनापरवाना होर्डिंग उभारल्यास गुन्हे दाखल होणार, पालिकेचा इशारा। पुण्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 किलो कांद्याला मिळाला 257 रुपयांचा बाजारभाव, कांद्याच्या बाजारभावात वाढ। श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान 28 जूनला होणार, देहू संस्थानाकडून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात। घरात महावितरणानं वीज मीटर बसवलं नसतानाही ग्राहकाला आलं 900 रुपयांचं बिल। पुण्यातल्या हडपसरच्या मुणवा परिसरातील प्रकार, ग्राहकाची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार। ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकरच्या मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्या, बारामतीचे प्रांत अधिकारी, इंदापूरचे तहसीलदार यांच्याकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची मागणी।